नमस्कार जितेंद्रजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बघतो की आपण अक्षरशः कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहतो आणि घरामधल्या 4 लोकांनासुद्धा एकत्र बसून जेवायला वेळ मिळत नाही. अशा वेळेला मला असं वाटतं तुम्ही कुटुंब आणि निसर्ग यांना एकत्र आणण्याची संकल्पना पहिल्यांदा आणलीत आणि तो उपक्रम मला फार इंटरेस्टिंग वाटला. तर त्याच्याबद्दल सांगा ना. 25 वर्षापूर्वी ना मला जो प्रकल्प करायचा होता तो अशा ठिकाणी करायचा होता की जिथे निसर्ग भरभरून असेल आणि त्या निसर्गाची मजा सगळ्यांना मिळावी असा माझा तेव्हाचा एक उद्देश होता. म्हणून मी मोखाड्या या दुर्गम भागात म्हणजे 25 वर्षापूर्वीचं मोखाडा तिथे नाही का, 25 वर्षापूर्वीचं मोखाडा 99% आदिवासी भाग आहे तो. तर मी तेव्हा ठरवलं की ह्या निसर्ग असलेल्या भागात आपण एक रिसॉर्ट उभं करूया. अच्छा. आणि ते रिसॉर्ट उभं ह्याच्यासाठी त्या भागात की एक तर ते निसर्गात आहे, तेव्हा डेव्हलपमेंट काही नव्हती तिथे, आणि तिकडच्याच लोकांना घेऊन आपण ते उभं करूया. म्हणजे मी उभं करायचं म्हटलं तर 6 महिन्यामध्ये मशिनरी वापरून मी ते उभं करू शकलो असतो, पण ते मला उभं करायला जास्त वेळ लागला. याचं कारण मी तिकडचेच माझे आदिवासी बांधव आहेत सगळे, त्यांना घेऊन त्यांना त्याच्यामध्ये रोजगार देऊन त्यांच्याकडून ते सगळं रिसॉर्ट मी उभं करून घेतलं. आणि तेव्हा मला 100% माहिती होतं की म्हणजे 25 वर्षापूर्वी तसा निसर्ग सगळीकडे होता, एवढं कॉन्क्रिटायझेशन तेव्हा झालं नव्हतं, पण मला 100% माहिती होतं की पुढच्या 25, 30, 35 वर्षानंतर लोकांना लक्झरीज मिळतील पण निसर्ग मिळणार नाही. ती एक फोरसाईट ठेवून तेव्हा की 25, 30, 35 वर्षानंतर लोकांना खरा निसर्ग म्हणजे मॅनमेड म्हणजे माणसाने बनवलेलं लॉन नाही, जे खरं आहे ज्याला निसर्ग म्हणतो आपण, तो लोकांनी तिथे येऊन अनुभवावा. ह्या उद्देशाने 25 वर्षापूर्वी साधारणपणे ते रिसॉर्ट चालू केलं. नाव काय त्या रिसॉर्टचं? वाईल्ड कॅम्प द नेचर रिसॉर्ट. ओ, पण म्हणजे तिकडे काय कॅम्पिंग आहे का? हा, कॅम्पिंग म्हणजे सगळ्या सुविधा आहेत, पण कन्सेप्ट असं आहे की यू आर कॅम्पिंग देअर. बरं. तुम्ही निसर्गात आहात. कॅम्प म्हणजे टेंटच पाहिजे असं काही नाही. कॅम्प म्हणजे तुम्ही एखाद्या निसर्गात जंगलात जाऊन तो निसर्ग अनुभवणं, याला कॅम्पिंग म्हणतात. आज लोक कॅम्पला जातात तर तो निसर्ग अनुभवायला जातात, जे रेग्युलर ठिकाणी मिळत नाही, जे आपल्याला शहरात मिळत नाही किंवा आपण दररोज राहतो तिथे मिळत नाही. त्याच्यापेक्षा जाऊन जिथे निसर्ग आहे पूर्णपणे, म्हणून वाईल्ड कॅम्प द नेचर रिसॉर्ट. म्हणजे तुम्ही कॅम्पिंग करताय, बेसिक सुविधा सगळ्या रिसॉर्ट्समध्ये आहेत, पण तुम्ही निसर्गाचा आनंद आणि अनुभव घेताय. मग तिकडे जेव्हा लोक येतात तेव्हा कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज असतात? म्हणजे काही निसर्गात जाऊन रमण्यासाठीच्या किंवा वाईल्ड तुम्ही ज्याला म्हटलं आहे अशा? तिथे ते रिसॉर्ट उभं करताना सगळ्या गेस्टचा मी विचार केलेला तेव्हा. आता जर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हटलं तर बघा, तुम्ही हॉटेलला चेक इन केलं तर गेस्ट नेम म्हणून असतं. हॉस्पिटॅलिटीचा मेन पर्पजच आहे की तुमच्याकडे येणारा हा क्लायंट नाही आहे, गिराईक नाही आहे, तो पाहुणा आहे. तर तो पाहुणा आहे, मग त्याचा पाहुणचार हा नीट झाला पाहिजे. मग तुमच्याकडे येणारे पाहुणे सगळ्या प्रकारचे असतात. आपल्या घरी येणारा एकाच अँगलने किंवा एकाच प्रकारचा पाहुणा नसतो, सगळ्या प्रकारचे पाहुणे येतात. त्यामुळे रिसॉर्ट कन्स्ट्रक्ट करताना सगळ्यांचा विचार करून, तरुणाईचा, फॅमिलीचा, त्याच्यानंतर सिनियर सिटिझन्सचा, या सगळ्या एज ग्रुप्सचा विचार करून ते रिसॉर्ट उभं केलेलं आहे. तुम्ही ॲक्टिव्हिटीज विचारल्या तर तिथे जंगल सफारी आहे, बाजूला जंगल आहे तर जंगल सफारी आहे. सायटिंग्स होतात म्हणजे प्राण्यांची? हो हो हो.
कुठले कुठले प्राणी तिकडे आहेत? तिथे तरस दिसू शकतो तुम्हाला, रानटी ससे आहेत, कधी कधी दिसला तर बिबट्या म्हणा किंवा असा दिसू शकतो. पण बाकीचे जे तरस आहे, नंतर मुंगूसं दिसतात, अशा बऱ्याचशा प्रकारच्या त्या जंगल सफारीत गेल्यानंतर दिसतात. ती एक ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी म्हटलं तर कॅम्प फायर आहे. कॅम्प फायर म्हणजे आम्ही कॅम्प फन म्हणतो त्याला बेसिकली. तिथे माणसातले जे सुप्त गुण आहेत तिथे आम्ही त्याचं पूर्णपणे म्हणजे तो आलेला ग्राहक, म्हणजे आता एखादी ग्रुप टूर असते बघा कशी, ती एक हळूहळू ती ग्रुप टूर एकत्र होऊन जाते. पण इथे जे येणारे माझे गेस्ट आहेत ते एकमेकांना ओळखत नसतात, पण त्या संध्याकाळी ते सगळे एवढे मिसळून जातात. आणि मग ते म्हणजे काही काही ॲक्टिव्हिटीज आहेत जिथे तुमचा टॅलेंट आहे, कराओके नाईट्स आहेत, ती लोकं तिथे बाहेर काढतात, म्हणजे ती त्याची मजा घेतात. ह्या टाईपच्या ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटीज आहेत. रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, ह्या पण सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे. शूटिंग आहे, आर्चरी आहे, या सगळ्या प्रकारचं तिथे हे करून बरं तुम्हाला कम्फर्ट म्हणजे तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी स्विमिंग पूल आहे. बाकी सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या असून ह्या पण तुम्हाला ज्या वेगळ्या आहेत, तुम्ही निसर्गाशी जे हे करता त्या गोष्टी तिथे आहेत. म्हणजे ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही चॅनलवर जा आणि या क्लिप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.